नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट। आजचे जॉब अपडेट आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी जे आहे सफाईगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला अर्ज जो आहे हा स्पीड पोस्टाने करायचा आहे। अर्जाचा जो मेन लिफाफा आहे त्यावरती लिहायचा आहे सफाईगार पदाकरिता अर्ज। यासाठी अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। यामध्ये तुमचा अर्ज 19 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये जे आहे लिफाफ्यावरती सफाईगार पदाकरिता अर्ज असं जर तुम्ही नमूद केलं नाही तर तुमचा अर्ज जो आहे हा स्वीकारला जाणार नाही। यामध्ये फक्त एका जागेसाठी ही भरती करण्यात येणार आहे। यासाठीची पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान 4थी पास असला पाहिजे, शारीरिक प्रकृतीने सुदृढ असला पाहिजे, तसेच त्याला शौचालय, स्नानगृह, स्वच्छता, झाडू कामाचा, कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असणे आवश्यक आहे। यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाच्या दिवशी, आता जाहिरात जी आहे ही 5 एप्रिल 2024 प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तर त्या दिवशीच्या रोजी जे आहे तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे। त्यानुसार तुमचं वय 5 एप्रिल 2024ला कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे। मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। यामध्ये वेतनमान जर बघितलं तर 15,000 ते 47,600 रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल। जे उमेदवार शासकीय सेवेत आहे त्यांना NOC घेऊन जे आहे अर्जासोबत अटॅच करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे। यामध्ये अर्जावरती पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुम्हाला चिटकवायचा आहे। अर्धी स्वाक्षरी फोटोवरती आणि अर्धी स्वाक्षरी फोटोच्या बाहेर तुमची आली पाहिजे। अर्जासोबत जे आहे तुम्हाला जन्मतारखेच्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, जातीचा दाखला, त्यानंतर सफाई कामाचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इतर काही विशेष अर्हता असेल तर त्या संदर्भाच्या सर्टिफिकेटचे झेरॉक्स प्रती तुम्हाला जोडायच्या आहेत। यामध्ये एक एक्स्ट्रा लिफाफा तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे। त्या लिफाफ्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे आणि त्या लिफाफ्याला 10 रुपयाचं पोस्टाचं तिकीट तुम्हाला अटॅच करायचं आहे। हा लिफाफा एक्स्ट्रा याच्यासाठी आहे की जर तुमचं शॉर्टलिस्ट केला जाईल अर्ज आणि त्यामध्ये जर शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही जो पत्ता लिहून पाठवत असाल त्या लिफाफ्यावरती, त्या पत्त्यावरती तुम्हाला जे आहे हॉल तिकीट पाठवलं जाईल। आता यामध्ये जे आहे अर्जाची छाननी केली जाईल आणि जे अंतिम दिनांक आहे त्यापासून 15 दिवसाच्या नंतर संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जे आहे लिस्ट लावली जाईल। तसेच जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावरती सुद्धा याची लिस्ट लावण्यात येईल आणि त्यानुसार तुमची पुढील चाचणी घेतली जाईल। यामध्ये उमेदवारांना चाचणीसाठी आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाईल। मुलाखतीला जेव्हा जाल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तसेच त्याच्या झेरॉक्स प्रती घेऊन जाणे गरजेचं राहील आणि त्यावेळेस तुम्हाला 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखलेसुद्धा सादर करणे गरजेचे आहेत। यामध्ये जे आहे ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना अशापैकी कोणतंही एखादं कागदपत्र तुम्ही घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्हाला मुलाखतीला बोलवतील किंवा चाचणीसाठी बोलवतील तेव्हा। यानंतर दिलेलं आहे लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करायचं आहे। आता यामध्ये दिलेलं आहे 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या जी आहे ही 2पेक्षा जास्त नसली पाहिजे। तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे फौजदारी खटला जर चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोषी ठरवलेलं नसलं पाहिजे किंवा एखादा खटला जो आहे हा फौजदारी खटला जो राहतो तो प्रलंबित नसला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये अर्जाचा नमुना इथे त्यांनी दिलेला आहे। यामध्ये आवश्यक ती माहिती तुम्हाला बरोबर भरायची आहे। यामध्ये पिनकोड त्यांनी दिलेला आहे 443-001 या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे। यामध्ये तुम्हाला नाव टाकताना आडनाव सुरुवातीला टाकायचं, नंतर स्वतःचं नाव, नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे। पत्रव्यवहाराचा पत्त्याच्या ठिकाणी तुमचा जो काही पत्ता असेल तो टाकायचा। राष्ट्रीयत्वाच्या ठिकाणी भारतीय, महाराष्ट्राचा रहिवासी आहे का तर होय करायचं। मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा। जेंडरमध्ये पुरुष, स्त्री किंवा इतर जे असेल ते टाकायचं। जातीचा प्रवर्ग टाकायचा। त्यानंतर जन्मदिनांक तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे। जे आहे जाहिरातीच्या तारखेस अर्जदाराचं वय तर 5 एप्रिल 2024ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यानुसार तुमचं एज किती आहे ते काउंट करायचं। विवाहित आहे का असल्यास मुलांची संख्या,
त्यानंतर 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या किती होती? न्यायालयीन कर्मचारी आहेत का? अशा प्रकारचे काही प्रश्न यामध्ये विचारलेले आहे. त्याची उत्तरं होय किंवा नाहीमध्ये तुम्हाला द्यायची आहे. अनुभव असेल तर अनुभवाचं माहिती देऊ शकता. त्यानंतर फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का? न्यायालयाने दोषी ठरवलं आहे का? अशा प्रकारची माहिती विचारलेली आहे. ते तुम्हाला भरून अर्जासोबत पाठवायची आहे. यामध्ये अर्जासोबत जोडलेली कागदपत्राची लिस्ट तुम्ही या 10 पॉईंटमध्ये लिहू शकता. कोणकोणतं कागदपत्र तुम्ही अर्जासोबत जोडत आहात त्याची माहिती. आणि ही जाहिरात जी आहे मित्रांनो ही प्रसिद्ध झालेली असून ही जाहिरात जी आहे डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टाने करायचा आहे हे लक्षात असू द्यायचं. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.